नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या टू इंडियन फार्मर यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत SRT पद्धतीने तूर शेती म्हणजे झिरो टिलेज फार्मिंग, अगदी कमी खर्चात कमी मशागतीत। मित्रांनो, तुम्हाला माहित आहे हे माझं जे तुरीचं क्षेत्र आहे हे 2 एकरापेक्षाही थोडं कमी आहे, तरी पण मला या क्षेत्रामध्ये 15 क्विंटल ते 16 क्विंटल एवढं उत्पादन झालेलं आहे। म्हणजेच म्हणता येईल की एकरी मला 8चा ॲव्हरेज आलेला आहे। मी आज ज्या शेतात उभा आहे मित्रांनो, इथे कोणतीही पारंपरिक खोल नांगरणी केली नाही, झिरो टिलेज पद्धतीने म्हणजेच थेट टोकन करण्यात आली आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कमी खर्च, कमी मजुरी आणि उत्कृष्ट उत्पादन। SRT म्हणजेच मित्रांनो आपल्याला माहिती आहे सगुणा रिजनरेटिव्ह टेक्नॉलॉजी। या पद्धतीत तूर लागवड बेडवर टोकन सरळ ओळीमध्ये केली जाते। झाडांना पुरेसा सूर्यप्रकाश मिळतो, हवा आणि अन्नद्रव्य सुद्धा मिळतात। कारण की आपण 2 ओळीमधलं अंतर माझं तरी थोडं जास्तच होतं। आपल्याला माहिती आहे की 15 ते 16 फूट हे माझं 2 ओळीतलं अंतर होतं। 15-16 नाही म्हटलं तरी 14 फुटापर्यंत तर नक्कीच होतं, 13-14। मुळाची वाढ मित्रांनो यामध्ये चांगली होते, कारण की जागा मिळते, तसंच जास्तीत जास्त शेंगा लागतात। मित्रांनो, पावसाळ्यात सुरुवातीला थेट टोकन यंत्राने टोकन केली जाते। म्हणजे टोकन केल्याच्याने आपल्याला बियाणे सुद्धा कमी लागतात। या पद्धतीमध्ये जमिनीची नांगरणी नाही, फक्त तण नियंत्रण करून बियाणे टोकणं एवढंच। यामुळे मशागत खर्च पूर्णपणे वाचला, म्हणजे डिझेल, ट्रॅक्टर, मजुरी सगळ्यांची बचत। तर मित्रांनो, आता आपल्याला अंतर आणि व्यवस्थापन। अंतर आपल्याला कमीत कमी मला तरी वाटते 10 फुटाच्या वरतच घ्यायला पाहिजे। मी यावर्षी 12 ते 13 फूट माझा प्लॅन आहे पुढे, की मी 12 ते 13 फूट घेणार। यामुळे प्रत्येक झाडाला भरपूर अशी जागा मिळाली पाहिजे। आणि यामध्ये आपल्याला 2 वेळा तण नियंत्रण करावे लागते तणनाशकाने। खत व्यवस्थापन ही आपल्याला सेंद्रिय खत सुद्धा आपण टाकू शकतो 1 ते 2 वेळा, किंवा ते नसल्यास आपण रासायनिक खत तुरीला द्यायला पाहिजे। मी यावर्षी दिले नाही, पण पुढच्या वर्षी मी नक्की देणार। आणि तसेच पाणी व्यवस्थापन, यावर्षी जे आपली SRT पद्धत आहे ती पावसावर आधारित शेती आहे तूरमध्ये। म्हणजे पण जर तुमच्याकडे पाणी असेल, ओलीत असेल, तर पाणी जमिनीला द्यायलाच पाहिजे तुरीला। यामुळे आपली फळधारणाही चांगली होती मित्रांनो, आणि तूर ही लेट जात नाही। झिरो टिलेज या पद्धतीमध्ये मित्रांनो जमिनीत ओलावा हा जास्त काळ टिकून राहतो, कारण की आपण जमिनी हे उकरत नाही म्हणून। तर मित्रांनो, आपल्याला माहीत आहे, अजून एकदा मी सांगतो की आपल्याला 2 एकरापेक्षा कमी क्षेत्र आहे, तरी पण आपल्याला 16 क्विंटल तूर झालेली आहे। मला पारंपरिक शेतीमध्ये सुद्धा एवढंच उत्पादन आलं आहे। त्यामध्ये मी 8 फुटावरच पेरणी केली आहे तुरीची, खूप दाट अशी। आणि इथे मी टोकन केलेली आहे, आणि 14 ते 15 फूट अंतर आहे मित्रांनो हे। तरी पण मला थोडं 1 ते 2 क्विंटलनी तूर या वावरामध्ये थोडी जास्त झालेली आहे। म्हणून मी पुढचं जे वर्ष आहे, पुढच्या वर्षी सर्व तूर जी माझी 5 ते 7 एकर तूर राहील, मी याच पद्धतीने लावणार आहे। मित्रांनो, SRT पद्धतीचे फायदे आहे, म्हणजेच मशागतीचा खर्च कमी, जमिनीची रचना सुधारते, आणि तणनाशकाचा उपयोग केल्यामुळे तणसुद्धा खूप कमी येते, कारण की आपण जमीन उकरत नाही, आणि जमिनीचे बी जे जमीन दडलेलं बी आहे ते वर येत नाही, त्यामुळे तणसुद्धा येत नाही, आणि झाडाची वाढसुद्धा जोमदार होते मित्रांनो। आणि तसेच आपल्या जमिनीची सुपीकता वाढल्याने आपल्या उत्पादनातसुद्धा वाढ येते। मित्रांनो, जेव्हा मी तुरीची हार्वेस्टिंग करत होतो SRT पद्धतीने जी आमची तूर लावली आहे, तर या तुरीला शेंगा भरपूर आहे आणि एकसारखे आल्या, म्हणजे म्हणता येईल का मुलन नाही झालं आहे जास्तीत जास्त। काढणी सोपी झाली, कारण गोळी व्यवस्थित होत्या। तसं मला फवारणी मारतानाही काही त्रास झाला नाही, आणि मळणी जे प्रक्रिया आहे थ्रेशिंगची ते सुद्धा सुलभ झाली। मित्रांनो, SRT आणि झिरो टिलेज ही भविष्यातील शेतीची एक दिशा आहे। कमी खर्चात जास्त उत्पादन हेच आजचं यशस्वी मॉडेल आहे। जर तुम्हालाही कमी खर्चात तूर शेती करायची असेल तर SRT झिरो टिलेज ही पद्धत नक्कीच वापरून पहा, तुम्हाला नक्की फायदा होणार। आणि तसाच मित्रांनो, एक गैरसमज की आपण मशागत न केल्यामुळे जमीन ही खूप कडक येणार, पण तुम्ही माझ्या हातात बघू शकता, ही माती अजूनही खूप मऊ अशी आहे।
जमीन ही कडक येत नाही मित्रांनो, उलटी जमीन सुपीक होते आणि नरम राहते. तुम्ही बघू शकता माझ्या हातात. तर चला मित्रांनो, व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.